नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्सचा आपला चौथा युनिट सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण कस्टम ॲक्ट संबंधी थेरॉटिकल माहिती घेतली आणि त्याच थेरॉटिकल माहितीला प्रो फॉर्मा बेसिसमध्ये जेव्हा गणित सॉल्व करायचं असतं तेव्हा त्याचा कसा उपयोग करायचा आहे याचा सुद्धा सखोल अभ्यास मागल्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे। तर इतकी सगळी माहिती आपण कशासाठी घेतली, इतका सगळा खटाटोप कशासाठी केला, तर गणित सॉल्व करता यावी म्हणून। तर आता आपण डायरेक्ट आपल्या गणितांकडे वळूया। या पहिल्या गणितामध्ये इथे मी तुम्हाला आज पहिलं गणित इनडायरेक्ट टॅक्सचं समजून सांगणार आहे। या पहिल्या गणितामध्ये जे काही माहिती असेल ती वर्ड टू वर्ड मी तुम्हाला कशी सॉल्व करायची इथे समजून सांगेल। तत्पूर्वी तुम्हाला जसं आपला 3 युनिटचा जो कल होता की त्या 3 युनिटमध्ये मी तुम्हाला जे काही म्हणजे गणित असायची ती गणित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देत होती आणि त्या लिंकमध्ये तुम्हाला गणित मिळून जायचं। सेम बाब इथे पण असणार आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल। मी असं गृहीत धरून चालते की तुम्ही पॉज करून व्हिडिओ थांबवून लिंकमधून गणित लिहून घेतलं आणि नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात। तर सगळ्यात पहिले गणित समजून घेऊया, मग सोल्युशनकडे वळूया। गणित काय म्हणतं? चौधरी एंटरप्राइजेस नागपूर परचेस इक्विपमेंट फ्रॉम लंडन। डिटेल्स आर ॲज बिलोज। म्हणजे नागपूरच्या एका व्यक्तीने चौधरी एंटरप्राइजेस नावाचा जो व्यक्ती आहे किंवा जो व्यापार आहे त्यांनी इक्विपमेंट घेतलेला आहे लंडन मधून। आता सगळ्या त्याच्या खाली बाबी सांगितलेल्या आहे, कसं काय आहे त्याला आपल्याला FOB CIF असेसेबल व्हॅल्यू पर्यंत जावं लागतं की लँडिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे हे तर गणितच सांगेल। म्हणून आता गणित बघावं लागेल की काय कॅल्क्युलेट करायचं आहे। सगळ्यात पहिले जी डिटेल्स दिली आहे त्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट 8025 पाउंड्स। आता लंडन किंवा इंग्लंडची जी चलन आहे ती आहे पाऊंड। ग्रेट ब्रिटनचं म्हणजे स्पेशली जर तुम्ही गुगल कराल तर ग्रेट ब्रिटनचं तुम्हाला चलन मिळेल पाऊंड। तर पाऊंड मध्ये इथे सांगितलेलं आहे कारण लंडन मधून आपण परचेस केलेलं आहे ते म्हणून। तर व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट किती आहे? 8025 पाउंड्स। डेव्हलपमेंट चार्जेस 600 पाउंड्स। डेम्युरेज चार्जेस 40 पाउंड्स। आता बघा इथे हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सगळा इथे आपण खटाटोप बघतोय किंवा सगळी क्रियाकलापाचा अभ्यास करतोय। तर काही शब्द असे येऊ शकतात की जे तुम्हाला माहित नाही, तर आता त्याचं पुन्हा थेरॉटिकल वर्णन करणे हे माझ्यासाठी पण शक्य नाही। तर त्याकरिता गुगल बाबाचा सहायता तुम्ही घ्या। गुगलवर तुम्हाला डेम्युरेज चार्जेसचा अगदी एक पॅराग्राफ मिळेल की काय असतं डेम्युरेज चार्जेस, आणि हे तुमच्याकरिता एक नवीन म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक नवीन कन्सेप्ट शिकण्याचा माझ्याकडून तुम्हाला दिलेला एक होमवर्क आहे की डेम्युरेज चार्जेस काय असतं ते गुगल करून समजून घ्यायचं। तर ते डेम्युरेज चार्जेसची 40 पाउंड्सची इथे रक्कम तुम्हाला सांगितलेली आहे। ट्रान्सपोर्टेशन चार्जेस अप टू शिपमेंट इन लंडन 50 पाउंड्स। म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस अप टू शिपमेंट इन लंडन म्हणजे लंडनच्या फॅक्टरीमधून निघून लंडनच्या शिप म्हणजे जो एअरपोर्ट आहे किंवा शिपचं जे काही पोर्ट असेल तिथपर्यंत पोहोचण्याकरिता लागलेला ट्रान्सपोर्टेशन आहे। तर हा कोणत्या भागामध्ये जोडला जाईल? FOBच्या कॅल्क्युलेशन मध्ये इथे क्लिअर सांगितलेलं आहे तुम्हाला। त्यानंतर आहे रॉ मटेरियल सेंट टू एक्सपोर्टर फॉर मॅन्युफॅक्चरिंग द एक्सपेन्सेस 50 पाउंड्स। आता बघा जेव्हा तुम्हाला प्रो फॉर्मा समजून सांगितलं होता तेव्हा मी सांगितलं होतं की जर डिझायनिंग चार्जेस, कॉस्ट ऑफ इंजिनिअरिंग, कॉस्ट ऑफ डिझायनिंग, कॉस्ट ऑफ म्हणजे नवीन इक्विपमेंट बनवण्याकरिता जर तुम्ही काही मटेरियल पाठवलं असेल इंडियामधून आउटसाइड इंडिया जर पाठवलेलं असेल तर ते सुद्धा आपण FOB मध्ये कॅल्क्युलेट करत होतो, कम्प्यूट करत होतो किंवा FOBच्या व्हॅल्यू मध्ये ऍड करत होतो। तर तीच बाब इथे तुम्हाला थोडीशी घुमून सांगितलेली आहे। तर हे जे रॉ मटेरियल एक्सपोर्टर कंट्रीला इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करण्याकरिता पाठवलेलं आहे ते सुद्धा FOB व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केल्या जाईल। त्यानंतर आहे बेसिक कस्टम ड्युटी 10%। ती कशी कॅल्क्युलेट करावी लागते आपण प्रो फॉर्मा छान पद्धतीने समजलेला आहे। जी असेसेबल व्हॅल्यू येईल त्याची आता 10% इथे सांगितलेली आहे। तर असेसेबल व्हॅल्यूच्या 10% बेसिक कस्टम ड्युटी आपण काढू। नेक्स्ट म्हणजे 2 प्रो फॉर्मा इथे बनवावे लागतील, कारण बेसिक कस्टम ड्युटी सांगितलं म्हणजे दुसरा प्रो फॉर्मा इथे काढावाच लागेल किंवा बनवावाच लागेल। IGST 12% आणि एक्सचेंज रेट 1 पाउंड इक्वल टू ₹80। म्हणजे एका पाऊंडची किंमत आपल्या भारतीय चलनामध्ये 80 रुपये आहे। 1 पाउंड बरोबर 80 रुपये। होऊ शकतं थेरॉटिकल पोर्शन जेव्हा मी सांगितलं तिथं मला असं वाटतं की मी बोलताना चुकले होते, तिथे
डॉलर म्हणजे मी तुम्हाला 1 रुपीज बरोबर डॉलर असं काहीतरी सांगितलं होतं, तर ते उलट झालं होतं घाईमध्ये. ते असं असतं की 1 पाऊंड किंवा 1 डॉलर बरोबर भारतीय चलनमध्ये 78, 80, 75 जे काही असेल ते घ्यावं लागते. तर जर तिथे झालं पण असेल माझ्याकडनं उलट, तर इथे ते बरोबर करून घ्यायचं. तर आता समजलं की एक्सचेंज रेट दिलेला आहे 1 पाऊंड इक्वल्स टू ₹80. कम्प्यूट लँडिंग व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट म्हणजे अल्टिमेट आन्सर आपल्याला काय काढायचं आहे, लँडिंग व्हॅल्यू कम्प्यूट करायची आहे इक्विपमेंटची. तर आता लँडिंग व्हॅल्यू आपल्याला कम्प्यूट करायची आहे इक्विपमेंटची. त्याकरिता सगळ्यात पहिले प्रो फॉर्मा पहिला आपल्याला ड्रॉ करायला लागेल, ज्यामध्ये असेसेबल व्हॅल्यू काढतो आणि असेसेबल व्हॅल्यू काढून झाल्यानंतर दुसऱ्या प्रो फॉर्म्याचा आधार घेऊन आपण लँडिंग व्हॅल्यू पर्यंत पोहोचू. तर सुरुवात करूया कम्प्युटेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू ऑफ इम्पोर्टेड गुड्स. आता इम्पोर्टेड गुड्स साठी आपण असेसेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यास सुरुवात केली तर सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन करावं लागतं एफओबी व्हॅल्यूचं. तर एफओबी व्हॅल्यू मध्ये काय काय येतं, तर तुम्हाला आता मी जेव्हा गणित वाचून दाखवलं तेव्हा पूर्ण डिस्क्रिप्शन दिलं आहे की काय काय तिथे येईल. तर सगळ्यात पहिले कॉस्ट ऑफ इक्विपमेंट येईल. कॉस्ट ऑफ इक्विपमेंट किती दिलेली आहे, 8025 पाऊंड, 8025 पाऊंड. तर बघा पाऊंड मी रकमेच्या याच्यावर पाऊंड लिहिलं आणि तिथे कॉस्ट ऑफ इक्विपमेंट दाखवला आहे 8025 पाऊंड, रुपये नाही. मग त्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस सुद्धा इथेच येतील, मग ऍड करा. डेव्हलपमेंट चार्जेस 600 पाऊंड, अगेन ऍडिंग डेमुरेज चार्जेस 40 पाऊंड. मग पुन्हा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस अप टू द शिपमेंट ऑफ एक्सपोर्ट कंट्री. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कुठलं आहे हे, तर लंडन मध्ये जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरी मधून माल गाडीत भरून निघाला आणि पोर्ट पर्यंत गेला, याकरिता लागलेलं ट्रान्सपोर्टेशन आहे, म्हणून हे एफओबी व्हॅल्यू मध्ये ऍड होईल आणि ते दिलेलं आहे 50 पाऊंड. त्यानंतर आहे रॉ मटेरियल सेंड टू मॅन्युफॅक्चरर फॉर इक्विपमेंट. म्हणजे इक्विपमेंट जे आपण खरेदी करतो त्याकरिता आपण काही वस्तू तिथे सेंड केलेल्या आहे, तर त्या सुद्धा एफओबी मध्ये ऍड केल्या जातात आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 50 पाऊंड. तर आता जितकं एफओबी संबंधी आपल्याला मटेरियल दिलं होतं, कंटेंट्स दिले होते, ते सगळे आपण 1 बाय 1 इथे शो केलेले आहे आणि याची सगळ्यांची ऍडिंग करून जी टोटल येईल ती आहे एफओबी व्हॅल्यू म्हणजे फ्री ऑन बोर्ड व्हॅल्यू 8765 पाऊंड. 8765 रुपीज नाही तर 8765 पाऊंड. ठीक आहे, एफओबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला. आता एफओबी व्हॅल्यूच्या नंतर आपण सीआयएफ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला जातो आणि त्या सीआयएफ व्हॅल्यू करिता इन्शुरन्स आणि फ्रेटचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर सगळ्यात पहिले इथे बघू फ्रेट. आता चुकीने मी आय पहिले घ्यायला पाहिजे होता, एफ नंतर घ्यायला पाहिजे होता, पण लिहिताना मिस्टेक झाला, आता लक्षात आलं. तर तुम्ही जेव्हा हे गणित उतरवाल तेव्हा काय कराल, आयचं म्हणजे इन्शुरन्सचं वर लिहा, एफचं खाली लिहा आणि असं पण वर खाली लिहिलं तर काही फाशीची शिक्षा नाही. तर फ्रेट सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करतो. आता गणित जेव्हा आपण वाचलं होतं विद्यार्थी मित्रांनो, तिथे कुठेही तुम्हाला हे सांगितलेलं नाही आहे की बाय एअर माल येतोय की शिपद्वारे माल येतोय, काहीही आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली नाही. म्हणजे इथे आपल्याला फ्रेट डायरेक्टली 20% ऑफ एफओबी व्हॅल्यू घ्यायचा आहे. काहीच माहित नाही शिपने आलाय, एरोप्लेनने आलाय, काहीच माहित नाही, म्हणून 20% ऑफ एफओबी. एफओबी आलाय 8765 रुपीज. तर 8765 रुपीजची जी एफओबी आलेली आहे त्याच्या 20% 1753 पाऊंड आपण फ्रेट कॅल्क्युलेट केला. 20% ऑफ एफओबी म्हणजे काय, 8765 मल्टिप्लाइड बाय 20 डिवाइडेड बाय 100 कराल तर 1753 पाऊंड तुम्हाला फ्रेटचे मिळतील. आता फ्रेटची रक्कम मिळाली. त्यानंतर इन्शुरन्स असतं 1.125% ऑफ एफओबी. तर इथे एफओबी ची रक्कम आपण 8765 कॅल्क्युलेट केली आहे, त्याच्या 1.125% जर काढाल तर 98.60 आणि समोर 5च्या वरचा एखादा डिजिट येणार आहे तर नियरेस्ट त्याला अप्रॉक्स करायचं, जे की मी करून लिहिलेलं आहे 98.61 पाऊंड आणि 98.61 पाऊंड आपण तिथे ऍड करू. आता एफओबी व्हॅल्यू 8765 पाऊंड प्लस फ्रेट
1753 pounds plus insurance 98.61 rupees. Then CIF value in our hand is pound 10,616. म्हणजे आता आपल्या हातात CIF व्हॅल्यू जी आलेली आहे ती आहे 10,616.61 पाऊंड. ही जी रक्कम आहे ती कशामध्ये आहे? पाऊंड मध्ये आहे. आता हे जे मिळालं आपल्याला CIF व्हॅल्यू, पुन्हा आता इथे थोडासा जागेचा प्रश्न उद्भवतो, म्हणून ही वरची जी सगळी माहिती आहे ती मी मोडती आहे आणि इथे पुन्हा लिहिते. CIF व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून टाकलेला आहे. तर CIF व्हॅल्यू आलेला आहे आपला 10,616.61 पाऊंड. आता या आलेल्या CIF व्हॅल्यू मध्ये म्हणजे याच CIF व्हॅल्यूला आपण काय म्हणतो की हीच आपली असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सी आहे, इन पाउंड्स आहे. तर याच व्हॅल्यूला आता आपण कन्वर्ट करू आपल्या असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज मध्ये. तर इथे हेडिंग टाकायचं असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज. आणि हे कसं कॅल्क्युलेट करतो आपण? तर CIF व्हॅल्यू किंवा यालाच दुसरं नाव काय देता येईल? असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन रुपीज. आता इथे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सी मल्टीप्लाइड बाय एक्सचेंज रेट. जर आपण ही सगळी प्रोसेस केली तर आपल्याला मिळतं असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज. तर आता आपल्याजवळ CIF व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण म्हणतो असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सी ती आहे 10,616.61 पाऊंड. आणि एका पाऊंडची रक्कम भारतीय चलनामध्ये 80 रुपये आहे असं आपलं गणित म्हणतं. म्हणून याला मल्टीप्लाइड बाय एक्सचेंज रेट जेव्हा करू तर मल्टीप्लाइड बाय 80 करावं लागेल, कारण 10,616 हे पाऊंड्स आहेत आणि एका पाऊंडची भारतीय चलनामध्ये रक्कम आहे 80 रुपये. जर याला मल्टीप्लाइड तुम्ही करून टाकाल तर आपल्या हातामध्ये येईल 8,49,329 रुपीज. आता जी ही आपल्याजवळ आलेली रक्कम आहे ही भारतीय चलनामध्ये आहे, कारण आपण काय लिहिलं? असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज. आता आपल्याला कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट करण्याची जी प्रोसेस करायची आहे ती भारतीय चलनामध्ये करतो. म्हणून ही 8,49,329 रुपये आपल्याकरिता महत्वाचे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असेसेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. आता असेसेबल व्हॅल्यू नंतर आपलं फायनल आन्सर हे लँडिंग व्हॅल्यू काढायचं आहे. म्हणून आता सेकंड प्रो फॉर्मा मी इथे ड्रॉ केला. त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत किंवा कम्प्यूट करणार आहोत कम्प्युटेशन ऑफ लँडिंग व्हॅल्यू. कम्प्युटेशन ऑफ लँडिंग व्हॅल्यू करत असताना सगळ्यात पहिली प्रोसेस जी करावी लागते ती असते बेसिक कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि बेसिक कस्टम ड्युटी करिता तुम्हाला तुमच्या गणितामध्ये 10% ऑफ असेसेबल व्हॅल्यू घ्या म्हणून सांगितलेलं आहे. बेसिक कस्टम ड्युटी इक्वल्स टू 10% तुमच्या गणितात दिलेलं आहे. पण ही 10% कशावर घ्यावे लागते हे प्रो फॉर्म्यामध्ये जोर देऊन तुम्हाला सांगितलेलं आहे, क्रमशः लिहून पण दिलेलं आहे. म्हणून हे तुम्हाला माहित असावं की हे 10% आपण असेसेबल व्हॅल्यू वरच कम्प्यूट करत असतो. तर असेसेबल व्हॅल्यू आपली पहिली प्रो फॉर्म्यामध्ये जे आपण कॅल्क्युलेट केली, असेसेबल व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर गुड्स इन इंडियन रुपीज इज 8,49,329 rupees multiplied by 10% equals to 84,933 rupees in our hand in the form of basic custom duty. आपल्या हातामध्ये 84,933 रुपये बेसिक कस्टम ड्युटीच्या रूपाने आलेले आहे. आणि रुपीज मध्ये आहे बघा, कॉलमला मी रुपीज नाव दिलेलं आहे. या युनिट मध्ये सगळा खेळ पाऊंड रुपीज, डॉलर रुपीज, म्हणजे पहिलं असेसमेंटचं जे काही तुमचा प्रोफॉर्मा आहे तो फॉरेन करन्सी मध्येच असेल आणि दुसरा प्रोफॉर्मा आपल्या भारतीय चलनामध्ये असणार आहे. मग बेसिक कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामध्ये ऍड ऑन करावं लागतं एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस 4% घ्यावा लागतो आणि तो सुद्धा कशावर घ्यावा लागतो हे आपण थेरॉटिकल किंवा आपल्या प्रोफॉर्माच्या याच्यात बघितलं होतं की बेसिक कस्टम ड्युटी
जी कॅल्क्युलेट केली किंवा कम्प्युट केली त्याच्या 4% असतं एज्युकेशन सेस. मग बेसिक कस्टम ड्युटी किती आली आपली 84,933, तर त्याचे 4% येईल 3,397 रुपये. मग 84,933 अधिक 3,397 याला जेव्हा आपण टोटल करून रक्कम काढू तर त्याला नाव दिलं जातं सब टोटल. या सब टोटलची रक्कम आपल्या हातात आली 88,330 रुपीज. आता सब टोटल कॅल्क्युलेट केल्यानंतर सब टोटल मध्ये IGST ची रक्कम मिळवावी लागते, तेव्हाच आपल्याला टोटल कस्टम ड्युटी मिळते. तर IGST चा पर्सेंटेज फॉर्म तुम्हाला सांगितलेला आहे 12%, 12% तुमचं गणित सांगतंय. तर मग IGST आपल्याला कम्प्युट करायची असते, तर ती कम्प्युट करण्याकरिता असेसेबल व्हॅल्यू प्लस सब टोटल मल्टिप्लाइड बाय गिवन पर्सेंटेज ऑफ IGST. म्हणजे आता बघा असेसेबल व्हॅल्यू 8,49,329 रुपये अधिक 88,330 रुपये जी सब टोटलची रक्कम आहे, या दोघांना क्लब करून जी कोणती रक्कम येईल त्याच्या 12% काढून लिहायची आहे IGST, जी येते 1,12,519 रुपये. आता IGST आपण कसं काढायचं ते पूर्ण इथे लिहिलेलं आहे. असेसमेंट व्हॅल्यू मध्ये सब टोटल ऍड करा, ज्याची टोटल येईल त्याला 12% त्याचे काढा, जे येते 1,12,519 रुपये अधिक 88,330 जी सब टोटल आहे. या दोघांना जर ऍड केलं तर तुम्हाला मिळालं टोटल कस्टम ड्युटी 2,0849 रुपीज. पण आपलं फायनल आन्सर काय मागितलेलं आहे आपल्याला, लँडिंग व्हॅल्यू कम्प्युट करायला सांगितली आहे. तर टोटल कस्टम ड्युटी मध्ये पहिल्या प्रोफॉर्म्याचं फायनल आन्सर म्हणजे असेसेबल व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर गुड्स इन इंडियन रुपीज हे आलेलं होतं 1,49,329 रुपीज. ते ऍड जर केलं तर बेसिक कस्टम ड्युटी अधिक असेसेबल व्हॅल्यू इक्वल टू लँडिंग व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर गुड्स, जे फायनल आन्सर आहे 10,50,178 रुपीज. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन सगळ्या जो काही आपण प्रोफॉर्मा इथे ड्रॉ करून पहिल्या प्रोफॉर्म्यानुसार असेसेबल व्हॅल्यू काढला आणि दुसऱ्या याच्यानुसार लँडिंग व्हॅल्यू काढला, यावरून तुम्हाला कस्टम ड्युटी कशी कम्प्युट केली जाते आणि फायनल आन्सर कसं दिलं जातं याचं एक सचित्र मी इथे तुम्हाला दर्शन गणिताच्या रूपाने करून दिलेलं आहे, जे की तुम्हाला कळलेलं असेल अशी मी आशा करते. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एका वेगळ्या गणितासोबत तुम्हाला मिळते. तोपर्यंत धन्यवाद.